एकदा गोंदवलेकर महाराज गोंदवलेच्या मठाबाहेर बसले होते. गावातील एक शेतकरी धावत आला. डोळे लाल, चेहरा चिंतेने भरलेला. तो महाराजांना म्हणाला, महाराज, माझ्यावर कर्ज आहे, घरात भांडणं, शेती कोरडी, आता काहीच उरलं नाही. महाराज शांत हसले आणि त्यांनी त्याच्या हातावर हलकेच हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, तुझ्या डोक्यावर जे ओझं आहे ते जगाचं आहे, पण ते हलकं करण्याचं काम रामाचं आहे. शेतकरी रडत म्हणाला, पण महाराज, माझ्याकडून काहीच होत नाही. महाराज म्हणाले, तुला शेत नांगरता येतं, घर चालवता येतं, पण रामाचं नाव म्हणणं इतकं कठीण का आहे? राम नामाचं ओझं नाही बाळा, उलट ते माणसाचं ओझं उचलतं. प्रपंच करा, कारण तो रामानेच दिला आहे, पण प्रपंचात राहूनही अंतःकरणात राम ठेवा, म्हणजे काळजाला कळ बसणार नाही. देह नाशवंत आहे, पण या देहाला चालवणारी शक्ती अमर राम नामाची आहे. शेतकरी जमिनीवर वाकून नमस्कार केला. महाराज म्हणाले, दररोज फक्त 5 मिनिट रामनाम करा, बाकी सर्व रामावर सोडून द्या, तो सर्व सुलभ करेल. त्या दिवशीपासून तो शेतकरी सकाळ संध्याकाळ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणू लागला. त्याचा चेहरा बदलला, मन शांत झालं, घरात हसू वाढलं आणि कष्ट करताना देखील त्याला थकवा नाहीसा झाला. कारण राम बोलणाऱ्याचं जीवन बदलतं, पण रामामध्ये विसावणाऱ्याचं जीवन सुंदर होतं. रामामध्ये विसावणाऱ्याचं जीवन सुंदर होतं. जर आपल्यालाही आपलंही जीवन असं सुंदर करायचं असेल तर काय म्हणावं लागेल? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.